नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची आहे। कारण ज्या महाडीबीटी 2.0 या नवीन पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरित होणार आहे, त्या पोर्टलवर सध्या महत्त्वाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र या प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। पोर्टलवर नोटिफिकेशन आले, पोर्टल काही काळासाठी बंद ठेवण्यात आले, त्यानंतर नोटिफिकेशन मधील वेळामध्ये बदल करण्यात आला आणि त्यामुळे हप्ता वितरण सुरू झाला आहे की अजून काही बाकी प्रक्रिया आहे, याबाबत अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी 2.0 पोर्टलवर आलेल्या दोन्ही सूचनांमध्ये काय फरक आहे, आरएफटी फाईल म्हणजे नेमकी काय प्रक्रिया, सध्या कोणत्या टप्प्यावर काम सुरू आहे आणि जुलै ऑगस्टचा हप्ता नेमका कधीपर्यंत मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे, हे संपूर्ण प्रकरण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत ज्या जुन्या पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरण केले जात होते, त्या प्रक्रियेमध्ये आता बदल करण्यात आला आहे। नवीन महाडीबीटी 2.0 म्हणजेच नवीन अद्ययावत पोर्टल सुरू करण्यात आले आहे। या नवीन पोर्टलच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। मागील महिन्यापर्यंत जुन्या पोर्टलच्या माध्यमातूनच हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया केली जात होती। मात्र आता ऑगस्ट महिन्यापासून नवीन महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे। त्यामुळे नवीन पोर्टल सुरू झाल्यामुळे लाभार्थ्यांना हप्ता वितरणाच्या प्रक्रियेत काही बदल दिसून येत आहेत। याच बदलामुळे सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया। महाडीबीटी पोर्टलवर सुरुवातीला एक सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती। या सूचनेनुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 पर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभ वितरणासाठीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। या कालावधीमध्ये महाडीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध राहणार नाही, असेही त्या सूचनेमध्ये सांगण्यात आले होते। म्हणजेच या कालावधीमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या वितरणासंबंधित प्रक्रिया केली जाणार असल्यामुळे पोर्टल काही कालासाठी बंद ठेवण्यात येणार होते। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पोर्टल पूर्ववत केले जाणार असल्याची माहिती त्या सूचनेमध्ये देण्यात आली होती। आता इथेच महत्त्वाचा बदल झाला आहे। पहिली सूचना आल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करण्यात आला आणि नवीन नोटिफिकेशन पोर्टल प्रसिद्ध करण्यात आले। या नवीन सूचनेमध्ये 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:30 पासून 6 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6:30 पर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभ वितरणासाठी आरएफटी फाईल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या कालावधीमध्ये महाडीबीटी पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार असल्याची या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले होते। त्यामुळे दोन्ही नोटिफिकेशन पाहिल्यानंतर लाभार्थ्यांच्या लक्षात एक गोष्ट येते की ती म्हणजे तारीख जवळपास तीच राहिली आहे, मात्र प्रक्रियेची वेळ बदलण्यात आली आहे आणि नवीन सूचनेमध्ये आरएफटी फाईल तयार करण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा फरक समजून घेणे खूप गरजेचे आहे। पहिल्या नोटिफिकेशननुसार 5 ऑगस्ट पासून सुरू झालेली प्रक्रिया 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 पर्यंत चालणार होती। मात्र त्यानंतर आलेल्या अपडेटमध्ये ही प्रक्रिया 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले। म्हणजेच प्रक्रियेसाठी देण्यात आलेला कालावधी वाढवण्यात आला। तसेच नवीन सूचनेमध्ये केवळ लाभ वितरणाची कार्यवाही असा उल्लेख न करता आरएफटी फाईल तयार करण्याच्या प्रक्रियेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे नोटिफिकेशन मधील वेळ आणि प्रक्रियेच्या स्वरूपात बदल झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे। मित्रांनो, नवीन महाडीबीटी 2.0 पोर्टल सुरू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक लाभार्थी आनंदित झाले होते। कारण जुन्या पोर्टलवर ज्याप्रमाणे हप्ता वितरणासंदर्भात सूचना आल्यानंतर काही कालावधीनंतर वितरण सुरू होत होते, त्याचप्रमाणे आता नवीन पोर्टलवरही प्रक्रिया सुरू झाल्याचे अनेकांना वाटले। म्हणून पोर्टलवर नवीन नोटिफिकेशन आल्यानंतर लाभार्थ्यांना वाटले की आता हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकर त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल। पण नवीन पोर्टलवर ही सूचना प्रत्यक्ष हप्ता खात्यावर जमा करण्याच्या अंतिम प्रक्रियेची सूचना नसून त्याआधी केली जाणारी प्रक्रिया असल्याचे या अपडेटमधून स्पष्ट करण्यात आले आहे। याच कारणामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये नक्की आता काय सुरू आहे असा संभ्रम निर्माण झाला आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आरएफटी फाईल तयार करण्याची प्रक्रिया। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे, त्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेशी ही कार्यवाही संबंधित आहे। म्हणजेच लाभार्थ्यांच्या वितरणासाठी आवश्यक असलेल्या याद्या तयार करण्याचे काम या प्रक्रियेमध्ये केले जात आहे। जुन्या पोर्टलच्या बाबतीत लाभार्थ्यांना वितरणाच्या प्रक्रियेशी संबंधित सूचना वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत होत्या। मात्र नवीन महाडीबीटी 2.0 पोर्टलमध्ये
प्रक्रियेची रचना काहीशी वेगळी दिसत आहे. आता आधी लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याची आणि RFT फाईल तयार करण्याची प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर पुढील वितरणाची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे RFT फाईल तयार होत आहे म्हणजे हप्ता खात्यावर जमा झाला आहे असा अर्थ घेऊ नये. ही वितरणापूर्वीची महत्त्वाची प्रक्रिया आहे. मित्रांनो, आता नवीन पोर्टल सुरू झाल्यामुळे हप्ता थांबलेला आहे किंवा वितरण होणार नाही असा अर्थ काढण्याची गरज नाही. सध्या जे काही अपडेट समोर आले आहे त्यामध्ये लाभार्थ्यांच्या वितरणासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेवर काम सुरू असल्याचे दिसत आहे. मित्रांनो, नवीन पोर्टल नुकतेच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या पोर्टलच्या माध्यमातून वितरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने पुढे जाते यासाठी सुरुवातीला काही कालावधी लागणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. या नवीन पोर्टलच्या माध्यमातून पुढील काही काळात लाभार्थ्यांना आणखीन काही फायदे आणि सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पोर्टल सुरू झाले आहे म्हणून लगेच गोंधळून जाण्याची गरज नाही. मित्रांनो, आता सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हप्ता नेमका कधी मिळणार. सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 7 ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्षात वितरण सुरू झालेले नसून लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रियेसाठी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. या माहितीनुसार 10 ऑगस्टच्या आसपास किंवा 10 ऑगस्ट नंतर वितरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच 10 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टच्या कालावधीमध्ये हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की या कालावधीपूर्वीच अनुदान जमा झाले तर ती लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असेल. सध्या मात्र 7 ऑगस्ट रोजी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे आणि पुढील वितरणासाठी 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्टचा कालावधी सांगितला जात आहे. मित्रांनो, जुन्या पोर्टलवर आणि नवीन महाडीबीटी 2.0 पोर्टलवर प्रक्रियेतील एक महत्त्वाचा फरक या अपडेटमधून समोर येतो. जुन्या पोर्टलवर लाभार्थ्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याच्या संदर्भातील सूचना मिळत होत्या आणि त्यानंतर काही कालावधीमध्येच वितरणाला सुरुवात होत होती. परंतु नवीन पोर्टल आणि लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याची आणि RFT फाईल तयार करण्याची प्रक्रिया केली जात आहे. म्हणून नवीन पोर्टलवर आलेली नोटीस पाहून लगेच हप्ता खात्यावर जमा होणार आहे असे समजणे योग्य ठरणार नाही. सध्या ही वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभ वितरणाची कार्यवाही पुढे जाणार आहे. सध्या ही वितरणापूर्वीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभ वितरणाची कार्यवाही पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहितीचा सोपा अर्थ असा आहे की महाडीबीटी 2.0 पोर्टलवर सध्या एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. 5 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची कार्यवाही करण्यात आली. सुरुवातीच्या नोटिफिकेशनमध्ये 6 ऑगस्ट दुपारी 2:30 पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर नवीन नोटिफिकेशनमध्ये वेळ वाढून 6 ऑगस्ट संध्याकाळी 6:30 पर्यंत करण्यात आली आणि त्यामध्ये RFT फाईल तयार करण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सध्या सुरू असलेली प्रक्रिया ही लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याची संबंधित असून त्यानंतर हप्ता वितरणाची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टल हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून पुढील हप्ता वितरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. नवीन पोर्टलवर आलेल्या नोटिफिकेशनमुळे अनेक लाभार्थ्यांना वाटले की हप्ता वितरणाची प्रक्रिया आता थेट सुरू झाली आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार ही प्रत्यक्ष खात्यावर जमा करण्याची अंतिम प्रक्रिया नसून त्यापूर्वी लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे आणि RFT फाईल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. पहिल्या नोटिफिकेशनमध्ये 5 ऑगस्ट दुपारी 3 वाजल्यापासून 6 ऑगस्ट दुपारी 2:30 पर्यंतचा कालावधी सांगण्यात आला होता. त्यानंतरच्या नोटिफिकेशनमध्ये 5 ऑगस्ट दुपारी 3:30 पासून 6 ऑगस्ट संध्याकाळी 6:30 पर्यंतचा कालावधी करण्यात आला. त्यामुळे वेळामध्ये बदल झाला असला तरी प्रक्रिया सुरू आहे. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पुढे नेले जात आहे. मित्रांनो, 7 ऑगस्ट पर्यंत वितरण झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता 10 ऑगस्ट पर्यंत आणि त्याच्या नंतरच्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. उपलब्ध माहितीनुसार 10 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टच्या आतमध्ये हप्ता वितरणाची शक्यता सांगण्यात आली आहे. म्हणून नवीन महाडीबीटी पोर्टलवर आलेली RFT संदर्भातील सूचना पाहून घाबरून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही. ही वितरणापूर्वीची प्रक्रिया आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष वितरणाची कार्यवाही होणार आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट हप्त्याबाबत आणि महाडीबीटी 2.0 पोर्टलवरील या नवीन प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून समजली असेल. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच अशाच प्रकारचे संजय गांधी निराधार योजना, महाडीबीटी पोर्टल आणि लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणासंबंधित नवीन अपडेट मिळवत राहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.